नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासाचं लेक्चर घेणार आहोत. पाठीमागे आपण जवळजवळ 4 लेसन पाहिलेले आहेत. अगदी बारकाईनं त्याचं स्टडी केलेला आहे. सारे प्रश्न पाहिलेत, प्रश्नांची उत्तरं पाहिलेत. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची, लिहिताना कोणती काळजी घ्यायची, आपण सारं पाहिलेलं आहे, पाठांतर केलेलं आहे. सर्वांपेक्षा आपला अभ्यास तुम्ही जर चौकशी केली, तुमचे मित्रमंडळी असतील, तुम्ही चौकशी करा, सर्वांपेक्षा पुढे तुम्ही असणार. जर वर्षीच आपण असतो, या वर्षीसुद्धा करोना जरी असला, करोनाचं या महामारीमुळे सारं जग घरात बसलेलं असताना सुद्धा आपण थोडंसं आघाडीवर आहे. म्हणून तर आपण 25 वर्ष झालं आपला रिझल्ट पुढे असतो. 25 वर्ष झालं आपणच आपला रिझल्ट देतो. एरियामध्ये आपल्या रिझल्टला कुणी शिवत नाही, म्हणजे जवळपासही असत नाही. असो, तर आज आपल्याला प्रसार माध्यम आणि इतिहास हा 5वा जो लेसन आहे, तो 5वा लेसन आपण पाहणार आहोत. प्रसार माध्यमांचं महत्त्व काय आहे, प्रसार माध्यम म्हणजे नक्की काय आहे, त्यांचा इतिहास काय आहे, तो थोडासा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हा इतिहास अभ्यासताना आपल्याला या लेसनमध्ये, प्रसार माध्यम आणि इतिहास या लेसनमध्ये 5 अभ्यास घटक अभ्यासायचे आहेत. तत्पूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत. सर्व विद्यार्थी, प्रगती क्लासेसचे, गुरुप्रसाद क्लासेसचे पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. तर आज आपण प्रसार माध्यम आणि इतिहास हा लेसन पाहणार आहोत. प्रसार माध्यम आणि इतिहास या लेसनमध्ये 5 अभ्यास घटक पाहणार आहोत. आता हे जे अभ्यास घटक आहेत ते कोणकोणते अभ्यास घटक आहेत हे अगोदर आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे, आपण लेसन अभ्यासत असतो, लेसन पाहत असतो, अभ्यास करताना आपणाला त्या लेसनमध्ये काय काय अभ्यासायचं हेच माहीत नसतं आणि मग पंचायत होते बरेचशी. म्हणजे अभ्यास करताना आपल्याला किमान हे तरी माहीत पाहिजे की या लेसनमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे, नक्की काय अभ्यासणार आहोत, किती घटक आहेत, अभ्यास घटक किती आहेत, मग आपल्याला कळणारे किती आहेत, न कळणारे किती आहेत, अवघड जाणारे किती आहेत, सोपे किती आहेत, हे सारं आपल्याकडे कॅल्क्युलेशन पाहिजे. एखादा अभ्यास घटक आपल्याला कळाला नाही तर निश्चित स्वरूपात आपण त्याच्यावरती थोडंसं वर्किंग केलं पाहिजे. तर आज आपल्याला 5 अभ्यास घटक पाहिजे. पहिला आहे प्रसार माध्यमांची ओळख, दुसरा आहे प्रसार माध्यमांचा इतिहास, तिसरा आहे प्रसार माध्यमांची आवश्यकता, चौथा आहे प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन आणि 5वा आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्र. अशा पद्धतीचे 5 अभ्यास घटक या लेसनमध्ये आपण एक एक करून अभ्यासणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, नीट ध्यानात घ्या. लेसनमध्ये काय अभ्यासायचं हे माहीत असणं फार गरजेचं आहे. आपण लेसन अभ्यासला आणि आपल्याला काय अभ्यासलं हेच माहीत नसेल तर मग कसला अभ्यास, नाही का? आपल्याला तंतोतंत माहीत पाहिजे या लेसनमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत. तर मी तुम्हाला काय सांगितलं, या लेसनमध्ये प्रसार माध्यम आणि इतिहास या लेसनमध्ये 5व्या या लेसनमध्ये आपल्याला 5 अभ्यास घटक वेगवेगळे अभ्यासायचे आहेत. त्यातला पहिला आहे अभ्यास म्हणजे प्रसार माध्यमांची ओळख, दुसरा आहे प्रसार माध्यमांचा इतिहास, तिसरा आहे प्रसार माध्यमांची आवश्यकता, चौथा आहे प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन आणि 5वा सर्वात शेवटचा जो आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्र. असे किती घटक झाले रे? 5 घटक झाले. 5 वेगवेगळे 5 घटक अभ्यासणार. अभ्यासण्याच्या अगोदर, अभ्यास घटक अभ्यासण्याच्या अगोदर, लेसनला सुरुवात करण्याच्या अगोदर लेफ्ट साईडला बघा विचार करा म्हणून एक सदर तुम्हाला दिलेला आहे. एक निळ्या कलरचा बॉक्स आहे, तुम्ही पाहिलात. त्यामध्ये तुम्हाला विचार करा असं सांगितलेलं आहे. म्हणजे फक्त तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. प्रसार माध्यमाचा अभ्यास करत असताना म्हणजे थोडंसं पूर्वज्ञान म्हणून तुम्हाला या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. कोणती गोष्ट आहे बघा, मुघल काळामध्ये बिहारमध्ये दुष्काळ पडल्यानंतर त्याची बातमी दिल्लीला कशी पोहोचत असेल? विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना. आणि त्याचा विचारवय विनिमय दिल्लीत झाल्यानंतर दिल्लीचा जो सम्राट असेल, राजा असेल, त्या दुष्काळावरती ज्या उपाययोजना करेल त्या बिहारमध्ये पोहोचायला किती वेळ लागत असेल, आहे ना. फार पूर्वीची गोष्ट जर तुम्ही पाहिलीत तर असा दिल्लीमध्ये बसणारा राजा राज्य करायचा आणि संपूर्ण भारतावर त्याचं राज्य असायचं.
आता बिहारसारखं राज्य आहे किंवा केरळसारखं राज्य आहे, समजा कर्नाटकसारखं राज्य आहे, पूर्वेकडे अनेक राज्य आहेत जी दिल्लीपासून खूप लांब आहे, दूर आहे, भारताच्या दुसऱ्या टोकाला आहे तसं म्हणा. दिल्ली एका टोकाला तर ही राज्य दुसऱ्या टोकाला. आता बिहारमध्ये दुष्काळ पडला आहे आणि बिहारमध्ये दुष्काळ पडलेली जी माहिती आहे ती दिल्लीला पोचवायची आहे. बराच कालावधी लागणार ना, पोचेपर्यंत कदाचित दुष्काळ राहील नाही, न राहिला की नाही. आणि त्यावेळेला सांडणी स्वार असायचे, पायी चालत जाणारे व्यक्ती असायचे, घोडेस्वार असायचे, की नाही, ही वेगवेगळी माध्यमं असायची. आता या माध्यमांच्या साह्यानं हा निरोप तिथंपर्यंत जाणार आणि मग तिथं जो सम्राट असेल, तिथं जो राजा असेल, तो सम्राट किंवा तो राजा काय करणार, त्यावर निर्णय घेणार आणि मग तो निर्णय घेऊन कुणीतरी बिहारला जाणार आणि अशा पद्धतीनं योजना केल्या ते सांगणार. आता यामध्ये तुम्हाला गंमतच आहे की नाही. म्हणजे एवढा कालावधी बिहारपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून पुन्हा बिहारपर्यंत त्या योजना पोहोचण्यासाठी, तोपर्यंत मुख्य समस्या गायब झालेली असेल, पुढचं वर्ष येऊन पाऊस पडलेला असेल, दुष्काळी नसतं, अशा गमती जमती असतील की नाही. तर यावर थोडंसं मंथन करणं, विचार करणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हाला हे सदर दिलेलं आहे. आता आपल्याला लेसनकडे वळायचं. प्रत्यक्ष आपण लेसन पाहणार आहोत. पहिला जो अभ्यास घटक आहे या लेसनमधला, कोणता अभ्यास घटक आहे बघितलं तुम्ही. पहिला अभ्यास घटक आहे तो आहे प्रसार माध्यमांची ओळख. कोणता अभ्यास घटक आहे, प्रसार माध्यमांची ओळख. बघा, प्रसार माध्यम या शब्दामध्ये हा जो शब्द आहे त्या शब्दात प्रसार आणि माध्यम अशी वेगवेगळ्या दोन गोष्टी आहेत. एक शब्द आहे प्रसार आणि दुसरा जो शब्द आहे तो आहे माध्यम. बघा, हे दोन शब्द जे आहे ना, त्याचा अर्थ असा आहे की प्रसार याचा अर्थ दूरवर पसरवणं. प्रसार करणं म्हणजे दूरवर पसरवणं किंवा दूरवर पोहोचवणं असं म्हणा. दूरवर पसरवणं आणि दूरवर पोहोचवणं म्हणजे प्रसार करणं. म्हणजे एखादी माहिती किंवा एखादी गोष्ट आपण एखाद्या माध्यमांच्या साहाय्यानं दूरवर पोहोचवू शकतो. पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहोचवायची असेल तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे. आता पूर्वीच्या सारखं राहिलेलं नाही. आता फार फास्ट, म्हणजे 21व्या शतकामध्ये आपण वावरतोय. ही जी माध्यमं आहेत ना, म्हणजे घर बसल्या तुम्ही घरात बसून जगाच्या कोपऱ्यात, म्हणजे जगाचा प्रत्येक घटक, जगाची प्रत्येक जागा तुम्ही तुमच्याशी जोडलेले इंटरनेटच्या साहाय्याने. म्हणजे तुम्हाला आज काही उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे 2 मिनिटात तुम्ही इथे आहात तर 2 मिनिटात कुठे कुणाशी बोलत असेल की नाही. प्रसार माध्यमांचा प्रभाव आहे. ही जी प्रसार माध्यम आहेत ते आपल्याला या लेसनमध्ये अभ्यासायचे. राजाला एखादी बातमी संपूर्ण राज्यात पोहोचवायची असेल समजा फार पूर्वीच्या काळी, तर त्यासाठी कित्येक दिवस लागायचे आणि ती बातमी पोहोचेपर्यंत ती समस्या राहिलेली नसायची. पूर्वी गावोगावी दवंडी पेटवली जायची. गावामध्ये एखादी बातमी पसरवायची असेल तर गावातला एखादा जो व्यक्ती असेल तो दवंडी म्हणजे चौकामध्ये गावाच्या उभं राहायचं, वाद्य वाजवायचं आणि मग राजाला जे काही सांगायचं असेल, राजाचा जो विचार असेल, ज्या योजना असतील त्या योजने ओरडून योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवायच्या. त्याला दवंडी पेटवणे असं म्हणतात. एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याला असा हा बातमींचा प्रवास असायचा. म्हणजे डायरेक्ट टी व्ही लावली किंवा मोबाईल केला किंवा नेटवर पाहिलं आणि आपल्याला बातमी कळली असं त्या काळी तरी काही नव्हतंच. फार पूर्वीच्या काळी म्हणजे राजाला असा निरोप द्यायला खूप वेळ लागायची. अशा पद्धतीनं ही प्रसार माध्यमं होती. म्हणजे पूर्वीची प्रसार माध्यमं आणि आत्ताची प्रसार माध्यमं. आताच्या प्रसार माध्यमामध्ये आणि पूर्वीच्या प्रसार माध्यमामध्ये काय फरक आहे असं जर तुम्हाला विचारलं तर नीट सांगता आलं पाहिजे. पूर्वीची प्रसार माध्यमं होती ना, ती एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याला या स्वरूपात होती. म्हणजे प्रत्यक्ष माणूस तिथं जाऊन पोचल्याशिवाय काय हे नसायचं. म्हणजे ती बातमीच समजायची नाही. माणूस जाणार, 4 दिवस लागो, 4 महिने लागो, 2 महिने लागो, तो माणूस पोचणार तिथं आणि माणूस पोचल्यानंतर मग त्या माणसाचंच माध्यम असणार. तो दुसऱ्याला सांगणार, दुसरा तिसऱ्याला, अशी बातमी तिथपर्यंत पोहोचणार. अशा पद्धतीनं आत्ताचं प्रसार माध्यम आणि पूर्वीचं प्रसार माध्यम यात फरक आहे. आताचं प्रसार माध्यम कसं आहे की सकाळी माणूस भारतात असेल तर संध्याकाळी तो अमेरिकेला गेलेला असेल.
आताची प्रसार माध्यमं किंवा इथली बातमी ना क्षणात लगेच अमेरिकेतली बातमी क्षणात इकडे, इंग्लंडमधली बातमी भारतामध्ये, भारतातली इंग्लंडमध्ये, कलकत्त्यातली गुजरातमध्ये, दिल्लीमधली महाराष्ट्रामध्ये, एका क्षणात त्या क्षणात लाईव्ह बातमी आपल्याला कळते. हा फरक आहे आत्ताची प्रसार माध्यमं. बातम्या झपाट्यानं आता लोकांच्यापर्यंत पोहोचतात आणि पसरतात असं दिसतं. हा झाला पहिला घटक. ही झाली प्रसार माध्यमांची ओळख, म्हणजे दूरवर प्रसार करायचा, वेगवेगळ्या माध्यमातून दूरवर प्रसार करायचा, त्याला प्रसार माध्यम असं म्हणायचं. आता आपण दुसऱ्या घटकाकडे वळणार आहोत, प्रसार माध्यमांचा इतिहास. काय इतिहास आहे प्रसार माध्यमांचा असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला तो इतिहास थोडासा माहीत असणं गरजेचं आहे. बघा, प्रसार माध्यमांचा इतिहास पाहत असताना भारतामध्ये इंग्रजांचं आगमन जवळजवळ 1600 साली झालेलं आहे. म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नावाची कंपनी व्यापार करण्यासाठी जी भारतात आली, तो कालावधी होता 1600 साल. भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झालं आणि इथं आगमन झाल्यानंतर त्यांनी मुद्रण कला आणि वर्तमानपत्र सुरू केली. सर्वात पहिल्यांदा त्यांनी वर्तमानपत्र, मुद्रण कला जी आहे ही चालू केली. वर्तमानपत्रामुळं छापील बातम्या, त्याच्या अगोदर फक्त तोंडी बातमी असायची, म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे तो तोंडी सांगायचं. आता इंग्रजांची राजवट चालू झाल्यानंतर, म्हणजे साधारणतः 16व्या शतकानंतर, हा 16व्या शतकामध्ये आता छपाई, म्हणजे त्याची वर्तमानपत्र छापील स्वरूपात बातमी सगळीकडे पोहोचवायला लागली. आणि मग छापील स्वरूपातील बातमी वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊ लागली आणि त्याची मदत होऊ लागली. वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचं एक माध्यम होतं आणि म्हणून त्या वर्तमानपत्राला प्रसार माध्यम असं म्हटलं जातं. आता बघा, ही वर्तमानपत्र होती ना, ती वर्तमानपत्र काय करायची माहिती आहे? मुख्यतः बातम्या आणि खास करून त्यामध्ये अग्रलेख असायचे. आता काही अग्रलेख वगैरे किंवा फारसं काय दर्जेदार असं लिखाण पाहायला मिळत नाही. फक्त एकमेकावर टीका करायच्या आणि एकमेकाची उणीधुणी काढत बसायची, एवढंच त्या अग्रलेखामध्ये दिसतं. पण पूर्वीचे अग्रलेख जे असायचे ना, ते फार गाजायचे. तुम्हाला कदाचित माहीत असेल, केसरी आणि मराठामध्ये जेव्हा लोकमान्य टिळक लिहायचे इंग्रजांच्या काळी, तेव्हा त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे खटले त्या लेखांवरून, एवढे भयानक असे ते लेख असायचे. राष्ट्रद्रोहाचे खटले भरले गेले. म्हणजे लोकांच्या पर्यंत हे जे ज्ञान पोचायचं ते इतकं दर्जेदार असायचं. खास करून त्यांनी लिहिलेला बोलगेवढा कर्जन आणि सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असे वर्तमानपत्रातले ते 2 मजकूर अतिशय अग्रलेख पॉवरफुल असायचे. लोकांची मतं असायची, जाहिराती असायच्या, रंजक आणि अन्नपूरक असा त्या वर्तमानपत्राला बराचसा मजकूर असा असायचा की तो लोकांच्या जीवनामध्ये काहीतरी मदत करेल, एखादी बातमी लोकांच्या पर्यंत पोहोचवेल, अशा पद्धतीचा तो मजकूर असायचा. रंजक अशा वेगवेगळी माहिती असायची, जाहिराती असायच्या, अग्रलेख असायचा, लोकांची मतं असायची, वेगवेगळ्या बातम्या घडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या त्या वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या असायच्या. जसं इंग्रज आले तसं छापाईला सुरुवात झाली, मुद्रण कलेला सुरुवात झाली आणि ठरलेल्या वेळी ते वर्तमानपत्र नियमितपणे छापून वितरित केलं जायचं. म्हणजे आता सध्या सुद्धा तसंच आहे बघा. म्हणजे रात्रीच्या वेळेला हे वर्तमानपत्र छापून तयार होतं आणि सकाळी लवकर प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केलेली असते. तशाच पद्धतीनं त्या काळी सुद्धा ही जी वर्तमानपत्र असायची ती वर्तमानपत्र लोकांच्या पर्यंत पोहोचायची. ठरलेल्या वेळात, नियमित वेळामध्ये, ठरलेल्या वेळामध्ये ती वर्तमानपत्र छापली जायची आणि त्याचं वितरण सुद्धा केलं जायचं. समजलं? म्हणजे ठरलेल्या वेळी नियमितपणे छापून वितरित केलं जाणारं प्रकाशन, याला वर्तमानपत्र असं म्हणायचं. दररोज ते घरापर्यंत यायचं, वितरित व्हायचं. वर्तमानपत्र स्थानिक, देशांतर्गत, जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचं काम करायची. पहिल्यांदा ती स्थानिक असायची, म्हणजे तेवढ्याच ठिकाणापुरती ती छोटी असायची. नंतर हळूहळू जिल्ह्यामध्ये ती पसरायची, हळूहळू राज्यामध्ये पसरायची, मग हळूहळू देशामध्ये पसरायची आणि मग संपूर्ण जगाच्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या द्यायच्या. जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्या पुरवण्याचं काम सुद्धा आणि चालू घडामोडी आहे त्या घडामोडीच्या नोंदी आहे, त्या नोंदीचा वर्तमानपत्र म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज आहे. त्या काळी सुद्धा घडलेल्या वेगवेगळ्या घटना जर आज आपल्याला पाहायचं असेल तर ही वर्तमानपत्राची कॉपी जर तुम्ही काढून पाहिली तर त्या वर्तमानपत्रात आलेल्या ज्या बातम्या आहेत त्या साऱ्या बातम्या त्या वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या असायच्या. म्हणजे काय आहे की त्या काळच्या ज्या घडामोडी ज्या व्हायच्या
त्या काळी ज्या घटना घडायच्या त्या काळच्या घटनेची वर्तमानपत्रामध्ये जी नोंद आहे तो एक ऐतिहासिक दस्तावेजच आहे ना. आता वर्तमानपत्राची पूर्वसुरी म्हणजे वर्तमानपत्राचा शोध आणि वर्तमानपत्राची सुरुवात कशी झाली बघा. हे जे वर्तमानपत्र होतं ते वर्तमानपत्र, या वर्तमानपत्राची सुरुवात जी आहे ती सुरुवात या वर्तमानपत्रामध्ये इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये, इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशाचं कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवलेले असायचे. म्हणजे कळलं ना तुम्हाला. म्हणजे वर्तमानपत्राची सुरुवात अशी झाली की प्रथम इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळामध्ये, म्हणजे फार पूर्वीची ही गोष्ट, इसवी सन पूर्व काळ, आणि या काळामध्ये सरकारी आदेश जे असायचे ते सरकारी आदेश एका पेपरवरती जे आदेश कोरीव लेख असायचे ते, आणि तो कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी एखाद्या फलकावरती लावून ठेवलेला असायचा. प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम जे असायचे ते कागदावर लिहून काढायची प्रथा होती, आणि लिहून काढलेले कागदावरचे ते रोमन साम्राज्यातले सरकारी जे हुकूम असायचे ते कागद प्रांतोप्रांती वाटले जायचे. प्रांतोप्रांत म्हणजे विभागामध्ये, म्हणजे प्रांतामध्ये ते वाटले जात, आणि या देश राजधानीतील घटनांची माहिती अशा पद्धतीचं त्या राज्याची माहिती असायची. जुलियस सीझर यांच्या आधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना म्हणजे डेली ॲक्ट, रोजच्या घटना म्हणतात त्याला. डेली ॲक्ट म्हणजे रोजच्या घटना नावाचं एक वर्तमानपत्र आहे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे कळतं ना, आपला आता एखादा चौक असतो समजा, आता या चौकामध्ये सुद्धा बघा आपल्याकडे एखादं फलक असतं, आणि त्या फलकावरती आपण काही सार्वजनिक बातम्या लावत असतो. तशा पद्धतीनं इजिप्तमध्ये ॲक्टा डायर्ना म्हणजे डेली ॲक्ट, रोजच्या घटना नावाचं हे वर्तमानपत्र रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावलं जायचं. मग लोक तिथं त्या चौकामध्ये जमायचे आणि ते वर्तमानपत्र सार्वजनिकरित्या वाचलं जायचं. लोकांपर्यंत सरकारी निवेदनं पोहोचण्याचं एक माध्यम, प्रभावी मार्ग होता. म्हणजे सरकारनं ठरवलेल्या किंवा सरकारनं अंमलात आणणाऱ्या योजना किंवा सरकारची जी निवेदनं, सरकारचे जे नियम आहेत, राजाचे नियम म्हणा त्या काळी, आणि ते सारे नियम लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग होता. मग 7व्या शतकात चीनमध्ये सरकारी निवेदनं सार्वजनिक ठिकाणी वाटली जाऊ लागली. पूर्वी म्हणजे एखाद्या फलकावरती चिटकवली जायची. आता चीनमध्ये 7व्या शतकामध्ये साधारणतः सरकारी निवेदनं जी असायची, सरकारचे आदेश जे असायचे, हे सारेचे सारे आदेश वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी म्हणा ती वाटले जायचे. इंग्लंडमध्ये लढाईची किंवा वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटना ज्या घडलेल्या असायच्या त्या महत्त्वाच्या घटनांची पत्रकं अधूनमधून वाटायची. अशा पद्धतीनं या मुद्रण कलेची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. धर्मशाळांमध्ये उतरणारे जे प्रवासी असायचे, वेगवेगळ्या धर्मशाळा असायच्या, आणि प्रवास करत असताना जागोजागी असणाऱ्या या धर्मशाळांमध्ये हे प्रवासी मुक्काम करायचे. धर्मशाळेमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते म्हणतात त्याला, किंवा वेगवेगळे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी जात असणारे हे फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगायचे. मग राजांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या ठिकाणी असत, ते ताज्या बातम्या दरबारात पाठवू लागले, वेगवेगळ्या बातम्या यायला लागल्या. हे फिरस्ते असायचे किंवा त्या धर्मशाळामध्ये उतरणारे वेगवेगळे प्रवासी असायचे, आणि हे सारे प्रवासी या वेगवेगळ्या बातम्या घेऊन यायचे. मग राजदरबारातले लोक जे इकडे तिकडे फिरत असायचे त्यांना त्या बातम्या कळायच्या, आणि कळलेल्या त्या बातम्या ते राजदरबारापर्यंत म्हणजे राजाला आपल्या दरबारापर्यंत त्या बातम्या कळवण्याचं काम हे राजाचे लोक जे होते त्या ठिकाणी ते राजाचे लोक करायचे. असं करत 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 वर्तमानपत्राची सुरुवात झालेली आहे. म्हणजे 7व्या शतकामध्ये फक्त सरकारी निवेदनं जे असायचे, सरकारचे जे दस्तावेज असायचे, योजना असायच्या, त्या फक्त मुद्रित करायच्या, छापायच्या किंवा लिहून काढायच्या आणि ते लोकांना वाटायच्या. यातून या वर्तमानपत्राचा जन्म झालेला. आता आपल्या भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र जे आहे ते वर्तमानपत्र आहे 29 जानेवारी 1780 रोजी सुरू झालेलं आहे कलकत्ता या ठिकाणी. हे साल लक्षात ठेवा. 1780ला पहिलं भारतामध्ये बेंगॉल गॅझेट नावाचं इंग्रजी वर्तमानपत्र चालू झालं. भारतातील पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र 29 जानेवारी 1980 रोजी सुरू झालं कलकत्ता या ठिकाणी. समजतंय? नंतर
जनरल, त्यावेळेचा जो इंग्रजांचा जनरल होता, जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅजेट या नावानं ते ओळखलं जातं. सर्वात पहिलं भारतातलं वर्तमानपत्र, इंग्रजी वर्तमानपत्र म्हणा, ते 1780 साली चालू झालं आणि त्याचं नाव होतं, कलकत्त्याला ते चालू झालं, त्याचं नाव होतं जनरल ॲडव्हर्टायझर किंवा त्यालाच बेंगॉल गॅजेट असं म्हणतात. हे जे नाव आहे ॲडव्हर्टायझर हे जे नाव आहे ते नाव कोण घेत नाही, बेंगॉल गॅजेट या नावानेच ते जास्त ओळखलं जातं. जेम्स ऑगस्टस हिके या आयरिश व्यक्तीने हे सुरू केलेलं आहे. समजलं, आयर्लंड मधली ही व्यक्ती आहे. काय नाव आहे तिचं? जेम्स ऑगस्टस हिके यानं भारतामध्ये बेंगॉल गॅजेट नावाचं हे वर्तमानपत्र पहिल्यांदा 29 जानेवारी 1780 रोजी सुरू केलेलं आपल्याला दिसतं. अशा पद्धतीनं या वर्तमानपत्राची सुरुवात झाली. हे होतं बेंगॉल गॅजेट. आता दुसरं वर्तमानपत्र जे आहे ते दुसरं वर्तमानपत्र आहे दर्पण नावाचं. पेज नंबर 33 जर तुम्ही काढला तर तुमच्या लक्षात येईल की पेज नंबर 33 वरती दर्पण नावाचं हे वर्तमानपत्र आहे. आता दर्पण नावाचं हे वर्तमानपत्र किती साली चालू झालेलं आहे? 1832 साली मुंबईमध्ये ते सुरू झालेलं आहे. काय नाव आहे त्याचं? दर्पण. हे लक्षात ठेवा. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईमध्ये सुरू झालं. कुणी चालू केलं? बाळशास्त्री जांभेकर. मग दर्पणला बरोबर जोडी येते, साल किंवा नाव बाळशास्त्री जांभेकर, लक्षात ठेवा. आणि साल किती? 1832 साली मुंबईमध्ये दर्पण नावाचं हे वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी, बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे संपादक होते. समजतंय तुम्हाला? दर्पणच्या अंकातील बातम्या म्हणजे दर्पण या वर्तमानपत्रामध्ये छापून आलेल्या ज्या बातम्या होत्या त्या बातम्यांमधून सर्व लोकांना आता राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास त्या काळच्या त्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला सापडतो. म्हणजे त्या लोकांना तो सर्व बातम्या, राजकीय बातम्या ऐकायला म्हणजे वाचायला मिळत असतील, आर्थिक बातम्या वाचायला मिळत असतील, सामाजिक बातम्या वाचायला मिळत असतील, सांस्कृतिक बातम्या वाचायला मिळत असतील. कारण आज जरी तुम्ही दर्पण या वर्तमानपत्राची एखादी प्रत काढून पाहिली त्या काळच्या, तर तुम्हाला त्यामध्ये राजकीय बातम्या, सामाजिक बातम्या, आर्थिक बातम्या, सांस्कृतिक बातम्या पाहायला मिळतील. उदाहरणार्थ कसं असायचं माहिती आहे? बातम्या कशा असायच्या बघा. कंपनी सरकारच्या 3 इलाक्यातील जमा खर्चाची यादी त्या वर्तमानपत्रामध्ये दिलेली आपल्याला दिसते. म्हणजे त्या काळच्या लोकांना कंपनी सरकार कशा पद्धतीनं राज्य करते आणि त्यांचा राज्यकारभार कशा पद्धतीनं चालू आहे या पद्धतीची माहिती सुद्धा त्यामध्ये दिलेली आहे. नंतर दुसरी एक गोष्ट, त्या म्हणजे या देशावर रशियनांचा हल्ला जो आहे, रशियन लोकांचा हल्ला होण्याचं भय आहे, अशा पद्धतीची बातमी सुद्धा त्या दर्पण वर्तमानपत्रामध्ये त्यावेळी दिलेली आहे. म्हणजे पहिली आर्थिक होती, ही राजकीय बातमी आहे. तिसरी बघा, शहर साफ ठेवण्याकरता मंडळीची नेमणूक, म्हणजे शहर साफ ठेवण्याकरता काही मंडळीची नेमणूक केलेली आहे, अशा स्वरूपाची ही बातमी दर्पणमध्ये दिलेली आपल्याला दिसते. यावरून आपल्याला कळतं की त्या काळी सुद्धा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक किंवा हिंदू विवाहाचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजाराम मोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी, यावरून आपल्याला तत्कालीन परिस्थिती समजते. आणि त्या परिस्थितीमध्ये ही जी वर्तमानपत्र होती, तत्कालीन वर्तमानपत्र, त्या काळची वर्तमानपत्र ही कोणत्या प्रकारच्या बातम्या देत होती हे सुद्धा आपल्याला समजतं. यादी करायसाठी तुम्हाला एक सदर दिलेलं आहे बघा वरती, पर्पल कलरमध्ये, जांभळ्या कलरमध्ये. स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते आणि त्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्र यांची यादी तुम्ही तयार करा असं सांगितलेलं. अनेक वर्तमानपत्र करता येतील. तुम्ही जर नेटवर सर्च केला तर तुम्हाला ही अनेक वर्तमानपत्र आणि ती वर्तमान चालू करणाऱ्या नेत्यांची नावं मिळू शकतात. अशा पद्धतीनं हे दर्पण वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये चालू केलेलं आपल्याला माहिती आहे. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये काय दिले बघा? दर्पण या पहिल्या मराठी पत्राचं संपादक या नावाने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हटलं जातं. म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांनी 1832 मध्ये चालू केलेले हे दर्पण वर्तमानपत्र आहे. ते वर्तमानपत्र पहिलं मराठी वर्तमानपत्र आहे दर्पण. आणि पहिलं इंग्रजी आहे बेंगॉल गॅजेट. हे ध्यानात ठेवा, नाहीतर गपलत होते बऱ्याच वेळेला. दर्पणच्या जागी बेंगॉल गॅजेटच्या पहिलं वर्तमानपत्र, देशातलं पहिलं वर्तमानपत्र
इंग्रजी वर्तमानपत्र, मराठी वर्तमानपत्र असे भाग आहेत ना त्याचे, वेगवेगळी माहिती आपल्याला त्याबद्दल असली पाहिजे. दर्पण या पहिल्या मराठी पत्राचं संपादक कोण होतं? बाळशास्त्री जांभेकर. आता हे पहिले काय आहेत? संस्थापक आहे, संपादक आहे, म्हणून त्यांना आद्य संपादक, वर्तमानपत्राचे आद्य संपादक म्हटलं जातं. आणि 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रामध्ये तो साजरा होतो, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला दुसरं वर्तमानपत्र बघायचं आहे. 2 पाहिले, एक बेंगॉल गॅजेट पाहिलं, एक प्रभाकर पाहिलं. पुढे आहे दर्पण पाहिलं, आता प्रभाकर पाहायचं आहे. आता हे जे प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र आहे ते कुणी चालू केलं माहिती आहे? भाऊ महाजन यांनी. भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं प्रभाकर नावाचं हे वर्तमानपत्र आहे. त्यात फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीची सुद्धा माहिती आलेली आपल्याला दिसते. म्हणजे भाऊ महाजन यांनी प्रभाकर नावाचं हे जे वर्तमानपत्र चालू केलं त्यामध्ये त्या काळी फ्रेंच बंड म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती, लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांच्या समोज प्रबोधनपर असे काही लेख त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे समाजाचं प्रबोधन करण्यासाठी गोपाळ हरी देशमुख किंवा लोकहितवादी यांनी शतपत्रे लिहिलेले, म्हणजे समाजाला उद्देशून समाजाचं प्रबोधन करण्यासाठी 100 पत्र लिहिलेले आहेत. किती पत्र लिहिलेले आहेत? 100 पत्र. त्यांना शतपत्र असं म्हणतात. ती शतपत्र या प्रभाकरमधून म्हणजे भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेले आपण पाहतो. अशा पद्धतीनं हे प्रभाकर नावाचे एक वर्तमानपत्र त्या काळी सुद्धा अस्तित्वात होतं. त्याच्यानंतर आहे ज्ञानोदय. हे वर्तमानपत्र तुम्हाला छोट्या छोट्या कृत्या विचारण्यासाठी वापरले जातात किंवा यावरती छोट्या छोट्या कृत्या विचारल्या जातात. दुसरं आहे ज्ञानोदय. तिसरं पहा, पहिलं कोणतं झालं? बेंगॉल गॅजेट. दुसरं कोणतं झालं? दर्पण. तिसरं कोणतं झालं? प्रभाकर. आता कोणतं आहे रे? आता आहे ज्ञानोदय. आता ज्ञानोदय हे जे पत्र 1942 मध्ये आशिया खंडाचा आणि 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा त्यामध्ये छापलेला आहे. बघा नकाशे सुद्धा किती फार पूर्वीचे आहेत. 1842 साली सुद्धा हा नकाशा म्हणजे संपूर्ण भौगोलिक माहिती त्यामध्ये आलेली दिसते. या वर्तमानपत्र ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये 1842 मध्ये संपूर्ण आशिया खंडाचा एक नकाशा छापलेला आहे. नंतर 1851 मध्ये युरोप खंडाचा नकाशा छापलेला आहे. मराठी वर्तमानपत्रातलं पहिलं चित्र, याच्यापूर्वी काय होतं की फक्त मॅटर छापलं जायचं. आता मराठी वर्तमानपत्रामध्ये पहिलं चित्र जर कोणत्या वर्तमानपत्रात छापलं गेलं असेल तर ते छापलं गेलं ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये. म्हणजे पहिलं चित्र छापण्याचा मान कुणाला मिळाला रे? हे पहिलं चित्र छापण्याचा मान जो आहे तो ज्ञानोदयकडे जातो. चित्र छापलं, बातमी नव्हे, चित्र. बेंगॉल गॅजेट, दर्पण, प्रभाकर आणि मग चौथा आहे ज्ञानोदय. आणि या चौथ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापत असताना पहिलं चित्र जे आहे ते ज्ञानोदयमध्ये छापलं गेलं. विजेच्या साह्यानं बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे टेलिग्राम, त्याला आपण तार म्हणतो आपल्या भाषेमध्ये. टेलिग्राम 1952 पासून सुरू झाल्याची माहिती या ज्ञानोदयमध्येच मिळते. म्हणजे ज्ञानोदयाचा 1852चा अंक जर काढून पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळते की विजेच्या साह्यानं बातमी पोहोचवण्याचं यंत्र म्हणजे तार यंत्र किंवा त्याला टेलिग्राम असं म्हणतात. हे टेलिग्राम चालू झाल्याचं एक बातमी ज्ञानोदयनं छापलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी सुद्धा ज्ञानोदयमध्ये चाक्या मसोबा या नावानं या शीर्षकांतर्गत छापली. चाक्या मसोबा म्हणजे त्या काळी लोकांना याच्यावर विश्वास बसत नव्हता, असं काही रेल्वेसारखं यंत्र एखादं येऊ शकतं. विज्ञानाची प्रगती लोकांना त्यावेळेला मान्य नसायची, एवढी त्या अध्यात्मामध्ये गुंतलेली असायची. लोकांनी ते भूत पळतंय, लोखंड कसं पळू शकतं म्हणून त्याला दगड मारलेले आहेत भारतामध्ये. आणि त्यावेळेला या ज्ञानोदय वर्तमानपत्रामध्ये चाक्या मसोबा म्हणजे मसोबा पळतोय त्याला चाकं बसवलेले आहेत अशा स्वरूपाचं हे शीर्षक असणारं एक बातमी त्या काळी छापून आलेलं आहे. 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे 1857चा जो स्वातंत्र्य संग्राम झाला, ज्याला आपण स्वातंत्र्य समर म्हणतो 1857चा, त्याच्या बातम्या सुद्धा या वर्तमानपत्रामध्ये ज्ञानोदय या वर्तमानपत्रामध्ये छापलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. वर्तमानपत्र हे समाजाच्या प्रबोधनाचं कार्य करत असतं. आता हे म्हणजे समाजाचं प्रबोधनाचं कार्य करत असताना
वेगवेगळ्या बातम्या लोकांच्या पर्यंत पोहोचवणं हे त्याचं मुख्य कार्य असतं. वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचं कार्य करणारं महत्त्वाचं माध्यम होतं. त्या काळी होतं, आताही आहे. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेला आहे बराचसा, त्यामुळे वर्तमानपत्र थोडं मागे पडलं असेल, पण त्याचं महत्त्व कमी झालेलं नाही. उदाहरणार्थ हिंदू प्रकाश पत्र जे होतं त्या पत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. विधवा विवाह म्हणजे कळतो ना, म्हणजे विधवा विवाह म्हणजे जी स्त्री, ज्या स्त्रीचा नवरा वारलेला आहे तिला विधवा असं म्हणतात. आता ही जी विधवा आहे ना, एकदा नवरा वारल्यानंतर तिला आपल्या समाजामध्ये, हिंदू समाजामध्ये पुन्हा लग्न करण्याचे नियम किंवा पुन्हा लग्न करण्याची संधी दिली जात नव्हती, तिला अधिकारच नव्हता. तसं या पत्रामध्ये, हिंदू प्रकाश या पत्रानं विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला आणि पहिल्यांदाच हिंदू प्रकाशमध्ये त्या बातम्या छापून आल्या. बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजे दीनबंधू महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केलं. दीनबंधू कुणी चालू केलं सांगा बघू? ज्योतिराव फुले यांचे सहकारी मित्र कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र चालू केलं. या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. म्हणजे अनेक प्रकारच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा अनेक प्रकारच्या बातम्यांनी युक्त असणारी ही वर्तमानपत्र त्या काळी आपणाला वेगवेगळ्या नावानं चालू केलेली, या वेगवेगळ्या पुढाऱ्यांनी, वेगवेगळ्या समाजसेवकांनी आपल्या कार्याचा आढावा, आपल्या कार्याची माहिती लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे चालू केली. समाजाचं प्रबोधन व्हावं, समाज त्यामधून प्रबोधित व्हावा, सुधारावा आणि परंपरा, रूढी यामध्ये पिचत पडलेला, यामध्ये जखडलेला हा समाज त्यातून बाहेर यावा, त्यांचं प्रबोधन व्हावं या उद्देशानं, समाज कल्याणाच्या उद्देशानं, उदात्त हेतून ही वर्तमानपत्र चालू झाली. आता करून पामध्ये काय दिले बघा, वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने एका बातमीचे कात्रण आणून त्याची वही तयार करा. आपण करत असतो, वेगवेगळ्या वह्या अशा तयार होत असतात. म्हणजे तुम्ही सुद्धा एक वही अशी तयार करायची, वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या सदर आपण कात्रण करायची आणि आपल्या वहीमध्ये चिटकवून द्यायची. एक वही, बातमी वही म्हणून ती तयार करायची. ओके. केसरी आणि मराठा बघा किती वर्तमानपत्र झाली बघा. पहिलं होतं बेंगॉल गॅजेट, नंतर दर्पण, नंतर प्रभाकर, नंतर ज्ञानोदय, नंतर हिंदू प्रकाश, अशी वेगवेगळी. आता मराठा आणि केसरी, केसरी आणि मराठा. स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासामध्ये महत्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्राने गाठला. 1981 मध्ये, किती साली? 1981 मध्ये गोपाळ गणेश आगरकर, लक्षात राहील नाव. 1981 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी बाळ गंगाधर टिळक या दोघांनी ही पत्र चालू केली. कोणती? केसरी आणि मराठा. या पत्राने तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडलेली आपल्याला दिसते. देशस्थिती, भाषेतील वेगवेगळे ग्रंथ, या ज्या देशभाषा म्हणजे कळते ना, देशभाषा म्हणजे आपल्या देशात बोलण्यात जाणाऱ्या विविध ज्या भाषा आहेत त्या विविध भाषा, वेगवेगळे विषय, राजकीय प्रश्न यांना वाचा फोडण्याचं काम या केसरी आणि मराठीनं केलेलं दिसतं. केसरी आणि मराठा या वर्तमानपत्राने देशस्थिती, भाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधानं केसरीनं लेखन सुरू केलं. 21व्या शतकात वर्तमानपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावतात. आता सुद्धा ही जी वर्तमानपत्र आहेत, 21व्या शतकातली जी वर्तमानपत्र आहेत, ती वर्तमानपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावत असलेली आपण पाहतो. त्यानंतर नियतकालिके, ठराविक कालावधीत प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक. यात साप्ताहिक आलं, पाक्षिक आलं, मासिक आलं, द्वैमासिक आलं, त्रैमासिक आलं, नंतर षाण्मासिक आलं, वार्षिक आलं, या सर्वांचा समावेश या नियतकालिकांमध्ये होतो. ही जी वेगवेगळी नियतकालिक आहेत ही आपल्याला पुढे अभ्यासावी लागणार आहे. म्हणजे याच्या पुढे आपण ही वेगवेगळी नियतकालिका अभ्यासणार आहोत आणि मग आपण वेब पत्रकारिता या मुद्द्याकडे वळणार आहोत. आता बघा, ही जी सारी नियतकालिका आहेत त्यामध्ये मासिक आहेत, साप्ताहिक आहेत, पाक्षिक आहेत, त्रिमासिक आहेत, द्विमासिक, अनेक प्रकार आहेत. याखेरीज अनियतकालिक हाही प्रकार रूढ आहे. अनियतकालिकाचा प्रसिद्धीचा काळ निश्चित नसतो. अनियतकालिक नावाचा एक प्रकार असतो. अनियतकालिक म्हणजे ज्या नियतकालिकाचा म्हणजे प्रकाशित होणार कधी ना कधी, 4 वर्षांनी, 2 वर्षांनी, 6 महिन्यांनी, कधीही होय, काळ त्याचा ठरलेला नसतो, त्याला अनियतकालिक असं म्हणतात. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिलं मासिक, ज्या मासिकाचं नाव आहे दिग्दर्शन. काय नाव आहे?
दिग्दर्शन कुणी चालू केलं? बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतलं पहिलं मासिक ज्याचं नाव आहे दिग्दर्शन, हे दिग्दर्शन सुरू केलं. नियतकालिकांचा विचार करण्याचा करायचा झाला तर प्रगती 1929 साप्ताहिकाचं महत्त्व त्यांचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर हे होते. त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास, सामाजिक चळवळी या विविध विषयावरती विपुल लेखन केलेलं आपल्याला या वेगवेगळ्या मासिकातून दिसतं. त्यामध्ये प्रगती आणि दिग्दर्शन हे पहिलं नियतकालिक आहे आणि नंतर प्रगती 1929 साली हे साप्ताहिक आहे. त्याचे संपादक आहेत त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयावरती विपुल लेखन केलेलं आपण पाहतो. आधुनिक काळामध्ये भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिक निघत आहेत. उदाहरणार्थ मराठी भाषेमध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका, ही सर्व काय आहेत रे? आता इतिहासाची माहिती सांगणारी ही वेगवेगळी नियतकालिका आपण पाहतो. यामध्ये करून पहामध्ये काय दिले बघा तुम्हाला. पिवळा जो बॉक्स दिलेला आहे. आधुनिक काळात अनेक वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. ई आवृत्त्या म्हणजे आपल्याला आता डिजिटल स्वरूपातील हे वृत्तपत्र आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे आपल्याला आता नेटवरती सुद्धा, म्हणजे मोबाईलवरती, फेसबुकवरती, नेटवरती ही आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या आवृत्त्या पाहायला मिळतात. त्यांना वाचकामधून चांगला प्रतिसादही मिळतोय. शिक्षकांच्या मतीने ही वृत्तपत्र कशी वाचायची हे समजून घ्या अशा पद्धतीचे एक करून पहामध्ये छोटीशी कृती तुम्हाला दिलेली आहे, तुम्हाला करता येईल. आणि दुसरा एक बॉक्स दिला आहे चला शोधूयामध्ये काय दिले रे? वरील उदाहरणाव्यतिरिक्त महाराष्ट्र केंद्र पातळीवर इतिहास संशोधनाची निगडीत असणाऱ्या संस्था, निगडीत असणारी विद्यापीठं मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतली नियतकालिका प्रकाशित करतात. आंतरजालाच्या साहाय्यानं म्हणजे नेटच्या साहाय्यानं त्यांचा शोध घ्यायला सांगितलेला आहे. अशा पद्धतीनं ही वेगवेगळी वर्तमानपत्र आणि नियतकालिका आपण या ठिकाणी पाहिली. आज आपण इकडे थांबूया. राहिलेला जो पुढचा भाग आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला पाहूया. उद्या आपण या ठिकाणी वेब पत्रकारिता हा जो विषय आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. आजच्या पुरतं आज इथंच थांबूया. धन्यवाद.